आणि आत्ताशी आम्ही उतरतो. इथून आम्हाला 3 किलोमीटर खाली जायचंय आणि पूर्ण अंधार आहे आणि आम्हाला गाडीची बिडीची काहीच सोय नाही. खाली हा टॉवर पण पूर्ण गेला. आई आत्ता तर अर्धा होता, आता तर सगळाच गेलाय बा. बापरे. आता फ्रेंड्स, आज आहे थर्ड डे, म्हणजे आम्ही इथं भोरला आलेलो आणि मी, सर्वांग, भैया आणि सोन्या आम्ही चाललेलो आहे एकतर सिंहगड नाही तर तोरणा किल्ला. तर म्हणजे ह्या साईडला हे सगळं डोंगरामध्ये आणि इथं 4-5 किल्ले आहेत जवळजवळ. 4-5 मीन्स असतील काहीतरी 3-4च्या आसपास असं काहीतरी. तर विषय असा आहे की आम्ही आज जाणार होतो बारामतीला, पण किल्ले फिरायचेत आणि मोस्टली आम्ही सारखं येत नाही. म्हणजे आत्ता चालू आहे ते 6-7 वर्षानंतर आलेलो आहे इथं. सो आम्ही चाललेलो आहे मस्त कुठल्या तरी एखाद्या गडाला व्हिजिट देऊन येतो म्हटलं. मी अजूनपर्यंत एकदा सुद्धा कुठल्या गडावरती किंवा किल्ल्यावरती गेलेली नाहीये, फर्स्ट टाइम चाललेली आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि मला सांगा आणि आमचा प्रवास बघा. तर सर्वांग हा मुंबईला राहतो. तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग पण पाहिले असतील, मी ह्याचा मेकअप केला होता तोच हा. हीच आमची ती नवरी. तर चलो ब्लॉग कंटिन्यू करा आणि सांगा. फ्रेंड्स बघू शकता किती सगळे डोंगर आहे आणि मध्येच वाडी वस्ती. मला आवडतं एखादं तरी घर असलं ना शिवाय नाही. हा का. तर फ्रेंड्स, आम्ही इथूनच खाण्याची आणि पिण्याची तयारी करून चाललेलो आहे. म्हणजे शेंगा, काकडी वगैरे असं काहीतरी खायला घेतो, कारण की गाडी आतमध्ये जाते पण आता बंद केलेलं आहे. त्यामुळे 3 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आणि मग नंतर गड वगैरे पाहायला भेटेल. गाईज आम्हाला 3 किलोमीटर चालत चाललेलं आहे, जायचंय. आताच पाहायला गोळ्या आल्या असं वाटायला लागले. पाण्याचा फुगावटा खडकवासला धरून इथं खाली डोनचे गावठाण अजून एवढंच. तुझं काय म्हणणं? कान्होजीची त्यांचा वाडा खाली तर पलीकडच्या बाजूला निम्म्या डोंगरातच चालतच जावं लागतं तिथे. तर होय. आणि तुझं काय म्हणणं? तुला चढायचं का? आपले हे नाही का तानाजी मालुसरे, हा. त्यांच्या खाली इथं हे स्मारक, मग त्यांच्या म्हणजे स्पेशली एक पर्यटक स्थळच तानाजी यांच्या मालुसरेंच्या नावाने गडाला पण सिंह गेला त्या ह्याच्यामध्ये नाही का. हा गड खरा म्हणजे तानाजी मालुसरेंनीच घेतलेला आहे. महाराजांचा म्हणजे नाही का, महाराजांनी ते विडा वगैरे ठेवला. तुला माहितीच असेल की पिक्चर बघितलं असेल, पण इतिहासामध्ये पण त्याची नोंद आहे. म्हणजे गाईज आम्हाला मध्ये अचानक एक जणांची गाडी भेटली, तर आम्ही मस्त मध्ये गाडी चाललेली मध्ये आणि चढत थकलो होतो. अचानक भेटली. तुमची गाडी बंद गाडी 4 दिवस बंदच आहे. तेच ना, ते काय झालं, पाहुणे बारामतीवर आली जायची. त्यांचं आधीपासून जुनं, म्हणजे त्यांच्या पप्पांपासून तिथं पहिल्यापासून त्यांचं जुनं हॉटेल आहे. तर आम्ही चाललोय त्यांच्यासोबत. ते चाललेत त्यांच्या बायकोला आणायला, म्हणून आम्हाला त्यांनी लिफ्ट दिली. गाईज आम्ही इथं वरती आलेलो आहे, बघू शकता. इथं सगळं प्लेन आहे, गाड्या वगैरे लागायची पूर्ण सोय आहे इथं. वरती क्रॅक पडले. शिवाजी महाराजांचं पण पुतळा स्थापन केलं जाईल. फुगावटा बघ ना कसला आहे नदीचा. त्या कुठं कुठं पाणली. मावशी मला सकाळी काय बोलली माहितीये का, पानशेतला या. मम्मी पण मला येता काय करू, पापेली आणली, मी आणली का, हाय का दुसरी म्हणा, मी बी आणतो.
फ्रेंड्स ढग बघा किती खाली उतरले आणि आम्ही कुठे. असा फोटो काढला पाहिजे असा. अरे ते तुझं काढतच नाही नाही साईडचं काढतोय. हो, म्हणजे आपण किती स्पॉट सोडून आलो बघा. आपण चोरवाट फक्त टॉवर- बघ चोरवाट किती आहेत. चोरवाट कुठे चोरवाट एक तर दाखव. हे बघ हा चोरवाट. हे बघ इथे एक चोरवाट. अजून कुठेतरी असेल बघ. कुठे गेला? चला. हो तिकडं पण काहीतरी आहे हो. चोर वाटायचा काहीतरी असेल. पुढे तर हे पिण्याचे पाण्याचे तळ. त्याला बुरुज बी नाही येत तसं. काय बुरुज येते. आपण मेन सॅटेलाइट कडे आलो. पूर्वीच्या काळी जशी म्हणजे आत्ता जसं आहे की दुर्बीण, तर ही जी खाच आहे आणि हे जे 3-4 प्रकारचे दिसणारे आतमध्ये गेलेले खड्डे आहेत, तर ह्याच्यातनं आपल्याला लांबचा, जवळचा, भिंतीजवळचा किंवा त्याच्यापेक्षा लांब अंतराचा माणूस समजून येतो. आता हे समोरचं जर बघितली तर समोरचा एकदम लांबचा माणूस किंवा लांबचा शत्रू आपल्याला दिसायचा. इथून तिरकं पाहिलं तर त्याच लाईनीत सरळ थोडा लांबचा, इथून पण तसंच कोपऱ्यातला, आणि इथून भिंतीच्या एकदम जवळचा माणूस. तर गाईज हे पिण्याच्या पाण्याचं तळ आहे. तर इथं सध्या तरी शेवळ जमलेलं आहे पाण्यावरती आणि बॉटल वगैरे पडलेले आहेत. तर पर्यटकांनी इथं आल्यानंतर ना अशी कुठलीही घाण करू नये. गड किल्ल्यांवरती येताना जर घेऊन आला तर जाताना पण घेऊन जावा कृपया. कृपया दक्षता घ्यावी म्हणा. हा चला. दम लागलाय. अजून तर पोचलंच नाही. ते सगळं तिकडं राहिलं. आम्ही अजून इकडेच आहे. अजून आम्ही गडाच्या कोपऱ्यातच आहे. कोपऱ्यातच आहे. बाकी सगळं लय पुढे. त्या साईडला सगळी पुणा सिटी आहे. ढग खाली उतरलेत. पाऊस पडणार आहे. 5 वाजलेले आहेत तरी आणि आम्ही फिरतोय. हे झालं. काय रे. हा सिंहगडाचा पहिला धोका बरोबर ना. तर अशा पद्धतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो. फ्रेंड्स आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं पूर्ण असा AC सारखी हवा येते. भारी वाटतंय ना. मस्त आहे ना. खतरनाक गारवा आहे इथं. लय भारी वाटतंय. गारवा आहे म्हणजे इतर ठिकाणापेक्षा जास्त वेगळा गारवा आहे. आता आम्ही इथून जाणार आहे. ह्या पायऱ्यांनी चढाई करणार आहे. हे म्हणजे नाही का असं डोंगर आहे. आपण मध्ये येताना रोडला पाहिलं बघ, दोन्ही साईडनं असं हे असल्यानंतर वारा येत नव्हतं, पण तिथनं वारा असलं खतरनाक येते ना. फुलगार. काय झाली. सकाळ झाली. पाठीचं फिलिंग येतं इथं खरंच. हा ना हो ना. आणि किती मगाशी बघितलं ना सगळं अंधार अंधार दिसत होता आणि आता आता इथं बघ पूर्ण किती उजेड दिसतोय. या त्यांना कायम इथं थांबवून ठेवून हट्टे फक्त येते. थांबे. त्याने तर पाय दिला ना किती घालला. तेच किती हट्टे आपल्याला. काढते का फोटो का व्हिडिओ काढते. व्हिडिओ. वाढव एवढ्या वर आले घोडा का नाही यायचा. हा घे 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 पटकन घे. इकडे फिर पटकन फास्ट भैया. तू टाइम घालवतोय. स्टोरेज नाहीये एवढं आपल्याकडं. फ्रेंड्स इथं घरं बघा किती सुंदर आहेत. एवढ्या वरती ह्यांनी
म्हणजे घर बांधलं तरी कसे असतील काय माहिती. हा. अनेक पराक्रम पाहिली, कित्येक जखमाही मिरवल्या. कडे पटारा काय कडे कपारीतून गुंडारी आयुध. नकली आहेत दगडाचे. नकली आहेत. जे गाडावरती करवंद खात होते तिथल्या झाडाचे. आई मम्मा काय मग काय केस करता का आमच्या मारुती मंदिर किल्ल्यावरच. जय कपी सती लोक उजागर रामदूत अतुलित बद्दल बलदामा अंजनी पुत्र पवन सुत. चल 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 पुढे जा महाराज पुढे. तुझा की तुला पोटायचं मला नाही. पण कसं तयार केलं असं? अरे बाप, खतरनाक आहे का नाही? कसलं भारी हे. आवाज पण घुमतोय. हर हर महादेव. काय रे खडकाच्या खाली हे काय असेल पण तरी. मानतेल तरी तुम्ही तरी माणसाला इथे मी आला होता बाबा. गोड पाण्याचे तिथं पहिला एक, तिथं 2, तिथंच 3, 4, 5. मग हा कोणतं तरी एकच गोड पाण्याचं तळ आहे. पण मग इथं असे पाण्याचे साठे असलेले असे कपारी आहेत, खड्डे आणि त्यामध्ये पाणी. त्यांना पहिलं पाण्याचं टेन्शनच नसेल का नाही. नाही एवढं पाणी आहे की एवढं कल्याण दरवाजावरनं तिकडे तोफ लावलेली दादा. सुपारी उचलल्याची ज्यावेळेस तानाजी मालुसरेंनी काळूबाई इकडे त्या साईडला आहे कोंढाण्याचा, त्या साईडला कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा म्हणजे ज्यावेळेस कोंढाणा किल्ला जिंकायला सुरुवात झाली, तो वरती दरीतनं वरती सगळेजण चढून आल्यानंतर जो दरवाजा खोलल्यानंतर जो पहिला दरवाजा उघडला तो कल्याण दरवाजा, तो जिंकल्यानंतर तिथून सगळे मावळे हळूहळू पुढं सरकत आले सुभेदारांसोबत. पूर्ण ढग खाली उतरले म्हणजे आम्हाला क्लिअर दिसतं असं वाटतं वरतून मस्त ढगांवरती उडी मारली. पण आम्ही जगणार नाही. हो आम्ही खरं बोलायला गेलो तर ढगाच्या वरती हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. मी असं तो पॉइंट आत्ताची येते. ह्याला जायला तर गॅप पण नाही देत बघूवर. गाईज आम्ही तुम्हाला तिकडून दाखवलं खाली कसं दिसत होतं. आता ढग आमच्या इतकं जवळ आहे. हे बघा तुम्हाला धूर येताना दिसत असेल. हे सगळं ढग येत आहे वरती आणि इथं पूर्ण असं धुकं साचलेलं आहे. हा टॉवर पण पूर्ण गेला. आई आत्ता तर अर्धा होता, आता तर सगळंच गेलाय बघ. बापरे आता आम्हाला भरपूर लेट झालं. आम्ही पण पूर्ण ढगात जाणार आहे काही वेळानंतर ना. तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं वरती आणि हे बाबा सूचना ते यायच्या. गाईज आम्ही भरपूर चालल्यानंतर ना आम्हाला इथे एक मंदिर दिसलेलं आहे आणि कशाचं मंदिर आहे ते माहित नाही. पण इथं पण विहिरी दिसतात आहेत आणि तुम्हाला जसे पाठीमागं मी ते दगडाच्या आतमधले ते खड्डे वगैरे दाखवले ना पाणी साचलेलं तसं ते सेम. तर चला आपण बघू. हे बघा गाईज आम्ही ह्या मंदिरावरती आलेलो आहे. कुठलं होतं आम्हाला माहित पण नाही, पण आम्ही असंच शोधत बघत आलेलो आहे. तर आपण बघूयात. मंदिराच्या पाठीमागं विहीर आणि इथं पण बापरे दगडाच्या आतमध्ये कपारींमध्ये पाणी खांब वगैरे कोरलेलं आहे सगळं. खांबेत
बोंबलते जरा करतात तुम्ही. वरती माणसाचं आपल्याला असंच रस्ता आहे बरं का. गाईज आम्ही पूर्ण गड फिरलो आणि फिरून फिरून इतकं दमलं की जरा काहीतरी खातो आणि मग नंतर घरी निघतो. धरणामध्ये सगळ्या लाईटी चमकलेले दिसतात बघ हो धरणाच्या मध्ये. किती वाजले पाण्यात. होय रे किती वाजले 8-5 गाईज 8 वाजून 5 मिनिटं झालेत. आम्ही खाऊन मिसळ वगैरे जरा खाल्ली तिथं आणि आत्ताशी आम्ही उतरतो. इथून आम्हाला 3 किलोमीटर खाली जायचंय आणि पूर्ण अंधार आहे आणि आम्हाला गाडीची बिडीची काहीच सोय नाही. खाली 3 किलोमीटरच आमच्या गाड्या तिथं थांबून ठेवलेत. आता एवढा लेट झाला पाऊस पडतोय. पूर्ण गड आणि सगळे स्पॉट आम्ही फिरून झालेले. तर आता आम्ही चाललो आणि मी ब्लॉग माझा इथं सेंड करते कारण की मला पुढे कंटिन्यू करता येणार नाही. इथं चार्जिंग पण मोबाईलला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला फास्ट उतरायचं आणि तिथून पुढे पण घाटाघाटाने आतमध्ये जायचं. पाऊस चालू झालेला आहे. सो चलो थँक्यू धन्यवाद आणि कमेंट करून नक्की सांगा.